नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एअर फ्रायरमध्ये अगदी 1 चमचाभर तेलामध्ये कुरकुरीत अशी भेंडी. चवीला छान आणि खायला सुद्धा हेल्दी. तर त्यासाठी 1 किलो भेंडी घेतलेली आहे मी. स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची भेंडी. अगदी सुक्या कपड्याने पुसून व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. तर भेंडी अशा प्रकारे नीट करून घ्यायची. पुढचा देठ जो आहे भेंडीचा आणि पाठीमागचा जो कठीण भाग असतो तो कापून टाकायचा आणि 4 भागामध्ये पातळ असे काप करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचे 2 तुकडे सुद्धा करू शकता, म्हणजे 2 भागामध्ये सुद्धा ही भेंडी करू शकता. तर भेंडी सर्व कापून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी एकसारखी भेंडी कापून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. मसाल्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसन हे आहे आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त. फार नाही घालायचं आहे, एअर फ्रायरमध्ये तळलं जात नाही. गरम हवेनं ते सुकलं जातं. तर थोडंसं तेल स्प्रे करायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं भेंडीला सगळीकडे. आता तेलामध्ये हे फारसं लागलं जात नाही. थोडंसं पाणी घालायचं. अगदी चमचाभर पाणी घ्यायचं आहे हातावरती आणि भेंडीला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि तेवढ्या पाण्यामध्ये मसाला हा असा छान लागलेला आहे भेंडीला. मसाला फार नाही घातलेला, अगदी मोजका मसाला झालेला आहे भेंडीच्या मानाने. आता भेंडी एअर फ्रायरमध्ये घालूया, भांड्यामध्ये घालूया आणि तयार होण्यासाठी ठेवून देऊया. तर भेंडी आहे ती मी जाळीवरती अशीच ठेवणार आहे. तुम्ही हवं तर इथे ट्रे सुद्धा वापरू शकता सिलिकॉनचा. भेंडी व्यवस्थित लावून घ्यायची पातळ अशी, जेणेकरून तिला सगळीकडून हवा लागली पाहिजे आणि भांड्यामध्ये ठेवून द्यायची. तर मंडळी, माझ्याकडे एअर फ्रायर आल्यापासून खूप कमी तेलातल्या भाज्या मी बनवते खाण्यासाठी घरात आणि भाज्या सुद्धा खूप छान लागतात. आता वरून थोडंसं तेल स्प्रे करूया आणि भांडे एअर फ्रायरमध्ये ठेवून देऊया. तर आता याच्यासाठी मी एअर फ्रायरचं तापमान जे आहे ते 160 डिग्री ठेवलं होतं आणि मिनिटं ठेवली होती 7. तर आता एवढ्या वेळामध्ये आपली भेंडी कितपत कुरकुरीत होतीये हे आपण बघणार आहोत. कारण मी सुद्धा पहिल्यांदाच भेंडी करत आहे एअर फ्रायरमध्ये. म्हटलं बघूया कशी होतीये एअर फ्रायरमध्ये भेंडी. तर मिनिटं संपली आहेत आपली आता. ट्रे काढून बघू आपण. हवं तर तुम्ही मिनिटभर असंच ठेवू शकता. तर भेंडी थोडीशी अजून नरम आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा. आता हिला मी परत 5 मिनिटासाठी ठेवणार आहे आणि टेम्परेचर ठेवणार आहे 145. आणि त्यानंतर बघूया आपण भेंडी कशी होतीये ते. तरी सुद्धा आपण एअर फ्रायरमध्ये जे कुरकुरीत होण्याचे पदार्थ करतो ते तेव्हाचे तेव्हा, म्हणजे अगदी तेवढ्या वेळापुरते गरम खाण्यासाठीच ते छान असतात. नंतर ते नरम पडतात. तर टाइम सेट केलेला आहे आणि बघणार आहोत आपण कशी झाली आहे भेंडी. तर आधीची 7 मिनिटं आणि आत्ताची 5, जवळजवळ 13 मिनिटं मी एअर फ्रायरमध्ये भेंडी ठेवली होती आणि छान अशी कुरकुरीत झाली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी चिमट्याने सुद्धा भेंडी मी काढत आहे गरम-गरम आणि भेंडी खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे. अगदी आपण तळतो तशी कुरकुरीत नाही झाली तरी बऱ्यापैकी छान कुरकुरीत भेंडी होते आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून कुरकुरीत हवी असेल तर अजून थोडा वेळ एअर फ्रायरमध्ये भेंडी ठेवून कुरकुरीत करू शकता. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.